विद्यार्थी मित्रांनो, YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा चॅनल स्पेशल महाराष्ट्र वन विभाग भरतीसाठी बनवण्यात आलेला आहे। याच्यावरती फक्त वन विभाग संदर्भात अपडेट तुम्हाला भेटत जातील। येणारी वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीसाठी याच्यावरती संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की 605 जागांसाठी वनरक्षक भरती होणार आहे। जागा वाढल्या तर जवळजवळ 650 ते 700 पर्यंत जागा होऊ शकतात। परंतु आज जी बैठक होती ते परिपत्रक मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर निर्णय काय झाला आहे आपल्याला माहित झाले आहे की नाही डिटेल्स मध्ये मी तुम्हाला इथे सांगतो। आता हे ते परिपत्रक आहे। सर्वात पहिल्यांदा जागा मी तुम्हाला दाखवून घेतो। आता म्हणजे ज्या जागा आहेत ना त्या तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कशा वनवृत्त वाईज दाखवतो। ठीक आहे, इथं जर बघितलं तर नागपूर वनरक्षक इथं सर्वेक्षकच्या वगैरे तुम्ही इथे नंतर पुढे बघू शकता। परंतु इथे बघू शकता नागपूर वनरक्षक वनवृत्तामध्ये बघू शकता पेसाच्या जागा नाहीत आणि दुसऱ्या नॉन पेसाच्या 100 जागा आहेत। चंद्रपूर वनरक्षक पेसाच्या 4 जागा, बिगर पेसा 58 जागा, 62 जागांसाठी भरती होईल। त्याच्यानंतर गडचिरोली वनरक्षक 61 पेसाला जागा आहेत, 19 या बिगर पेसाला 80 जागांसाठी वनरक्षकची भरती होईल। त्याच्यानंतर अमरावतीला आहे 56 पेसाच्या 11, बिगर पेसाच्या 67 जागांसाठी भरती होईल वनरक्षकची। यवतमाळ वनरक्षक 11 जागा पेसाला, 57 जागा बिगर पेसाला, 68 जागांसाठी पदभरती होईल। त्याच्यानंतर आता बघू शकता छत्रपती संभाजीनगर वनरक्षकच्या 3 जागा पेसाला आणि 6 जागा बिगर पेसाला, 9 जागांसाठी भरती होईल। धुळे वनरक्षक 49 जागा पेसाला, बिगर पेसाला 7 जागा, 56 जागांसाठी पदभरती होईल। त्याच्यानंतर नाशिक वनवृत्त पेसा आणि बिगर पेसा कोणत्याही प्रकारच्या जागा नाहीत। पुणे वनरक्षक पेसाला 1 जागा, बिगर पेसाला 6 जागा, 7 जागांसाठी पदभरती होईल। ठीक आहे, त्याच्यानंतर ठाणे वनवृत्ताला जर बघितलं तर 78 जागा पेसाला आहेत, 35 जागा बिगर पेसाला, अशा 113 जागांसाठी पदभरती होईल। कोल्हापूर वनरक्षक पेसाला जागा नाही, बिगर पेसाला 46 जागा, अशी 46 जागांसाठी पदभरती होईल। आता इथं महत्त्वाचा एक शेवटचा फायनल पॉईंट समजून घ्या। इथं वनरक्षकच्या आता सध्या स्थितीमध्ये एकूण 608 जागांसाठी पदभरती केली जाणार आहे। याच्यामध्ये थोड्या जागा वाढू शकतात, 650 ते 700 पर्यंत हा आकडा जाऊ शकतो। याच्यामध्ये पेसाच्या 263 जागा आहेत आणि बिगर पेसाच्या 345, अशा प्रकारे 608 जागा सध्या यांचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे। मुद्दा काय आहे तर जो काल मीटिंग झालेली आहे तर बघू शकता भरती प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक, याच्यामध्ये काय महत्त्वाचा पॉईंट आहे बघू शकता। आधीच म्हणजे वनमंत्र्यांनी आदेश दिलेले होते, बिंदू नामावली मंजूर करून घेऊन मागणीपत्र कार्यालयाला सादर करावा। म्हणजे जे अर्थसंकल्प म्हणजे ज्याचा जो वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवा असे आधीच सांगितले होते। कोणकोणत्या पदभरतीसाठी? वनरक्षक, लेखापाल आणि सर्वेक्षकसाठी। याच्या म्हणजे वनवृत्तांनी याचे कामकाज पुढे तयार केले नाही, बिंदू नामावली तयार करण्यासाठी मान्यतेसाठी पुढे पाठवली नाही। त्यासाठी काल काय बैठक होती म्हणजे आज बघू शकता, आज 19 नोव्हेंबर 19/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता जी बैठक झालेली आहे याचा या ठिकाणी अपडेट मला थोडीशी भेटलेली आहे, परंतु तिच्या अजून कन्फर्म झालेलं नाही। उद्या सकाळी मला 100% याची माहिती डिटेल्समध्ये समजेल आणि त्याच्यावरती काय निर्णय झालेला आहे, कधीपर्यंत जाहिरात ते प्रसिद्ध करणार आहेत, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। अजून कोणत्याही प्रकारची ऑफिशियल अपडेट त्यांनी बाहेर काढली नाही किंवा बाहेर कोणाला दिलेली नाही। आपले डिपार्टमेंटमध्ये 2-3 म्हणजे जे आहेत लिपिक, लेखापाल वगैरे ओळखीचे आहेत ते लवकरच आपल्याला अपडेट देणार आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।